नमस्कार. मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजू लागलंय. सध्या तिकीट वाटप, महायुती बैठकांच्या चर्चा सुरू आहेत. मात्र या सगळ्यात उमेदवार गेल्या अनेक वर्षांपासून आपापल्या विभागात काम करत आहेत. अशाच एक इच्छुक उमेदवार धारावी काळा किल्ला खामदेव नगर मंडळ महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सोनाली कांबळे ताई आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार ताई. तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, की राजकारणात यावं असं तुम्हाला का वाटलं? आणि जर तुम्ही राजकारणात येताय, तर तुमच्या काय अशा आहेत ज्या समस्या तुम्हाला सोडवायच्या आहेत ह्या तुमच्या विभागातल्या? नमस्कार, माझं नाव सोनाली विनोद कांबळे. मी महिला मोर्चा मंडळ उपाध्यक्ष आहे. माझे पती विनोदजी कांबळे गेल्या 10-12 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठेने कार्य करत आहेत. त्यांनी आधी युवा विधानसभा महामंत्री, त्याच्यानंतर भाजप अनुसूचित जाती मोर्चा विधानसभा अध्यक्ष, जिल्हा सदस्य कार्यकारिणी म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि आता सध्या ते जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी पाहत आहेत. आता जसं तुम्ही येतानाच पाहिलं असेल की आपल्या विभागातल्या समस्या, मी लहानपणापासून इथे राहत आहे 183 मध्ये, तर मला सगळ्या समस्या मी ज्ञानीत आहे की काय काय समस्या आहेत ते. आपल्या इकडे टॉयलेटच्या समस्या आहेत. टॉयलेट रात्री 12 नंतर बंद होतं, तर मग जेव्हा महिला वर्ग कुठे जाणार बाथरूमला? किंवा पाण्याची समस्या आहे, पाणी गढूळ येतं, पाण्याचे टायमिंग अनक्लिअर आहेत, म्हणजे पाणी टायमावरती नसतं. त्याच्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था नाहीये, गटारं भरलेली असतात, गटारं भरलेली वाहून जातात आणि इतरांच्या घरामध्ये पाणी जातं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू, जर आम्ही आज निवडून आलो तर. या समस्यांवरती आम्ही काम करत आहोत आणि आणखीनही खोलवर जाऊन ह्याच्यावरती काम करत राहू. आता महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. प्रचाराला अजून सुरुवात नाही झाली, पण तुम्हाला जर संधी दिली तुमच्या पक्षाने, तर तुमचं विजन काय असेल तुमच्या विभागासाठी? जसं की तुम्ही पाहिलंय, इथे तुम्ही ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस गटार आहे, पाणी आहे, लोकांना टॉयलेटच्या सुविधा नाहीयेत. तुम्ही टॉयलेटमध्ये जर बाहेरून कोणी आला तर 2 मिनिटं उभाही राहू शकणार नाही, अशी अवस्था त्या टॉयलेटची आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आता पूर्वीपासून अशाच राहिलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत म्हणजे बघायला गेलो तर आपण तुमची इच्छा आहे की तुम्हाला ही उमेदवारी मिळावी, पण असं का वाटतं तुम्हाला की पक्षाने ही जबाबदारी तुमच्यावर टाकावी? त्याबद्दल तुम्हाला काय? जसं की माझे पती विनोदजी कांबळे यांनी जे सुरुवातीपासून जे भारतीय जनता पार्टीमधून जी लोकांची कामं केली आहेत, जसं की आमच्याकडे काही पद नसताना आम्ही लोकांसाठी भरपूर कामं केली आहेत. उदाहरणार्थ आम्ही रेशन कार्डचं काम असं म्हणजे खूप लोकांना आम्ही रेशन कार्डचं काम करून दिले. लोकांचे आम्ही असे ऍडमिशन्स केलेले आहेत आणि ज्यांना कोणाला नळासाठी प्रॉब्लेम असेल, कोणाला पाणी येत नसेल, तर आम्ही कितीतरी कुटुंबांना नळजोडणी मोफत करून दिलेली आहे आणि शाळांमध्ये ऍडमिशन्स करून दिलेले आहेत. ते एकही रुपया न घेता आम्ही कोणाकडनं अपेक्षाही ठेवलेली आहे की आम्हाला काही मिळावं, पण माझ्या मिस्टरांनी अहोरात्र मेहनत करून प्रत्येकासाठी त्यांना न्याय मिळवून दिलाय. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे मला असं वाटतं की आम्ही योग्य आहोत. तर आता तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या की तुम्ही तुमच्या विभागासाठी केल्यात किंवा तुमच्या पतीने केल्यात, बट याच्यातली सर्वात मोठी गोष्ट कोणती आहे जी तुम्ही तुमच्या विभागासाठी केल्यात? कोणती एखादी समस्या जी तुम्ही सोडवल्यात? वॉर्ड क्रमांक 183 मध्ये जो शताब्दी नगर म्हणून एरिया आहे, त्या एरियातले 350 लोकांना स्थलांतरित केलं होतं आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांना शिफ्टिंग मिळत नव्हती. माझे पती विनोदजी यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना भेटले, DRP अधिकाऱ्यांना भेटून त्याचा पाठपुरावा केला. माझे पती विनोद कांबळेजी यांनी ही गोष्ट वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालून त्यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेवटी त्यांना सगळ्या ह्या गोष्टीचा पाठपुरावा सांगितला, काय त्यांची परिस्थिती, ते लोक कशा अवस्थेमध्ये राहत होते. तर त्यांनी देवेंद्र फडणवीसजी यांनी त्याच्यावरती मार्ग काढला आणि शेवटी त्यांना शिफ्टिंग मिळण्याचं काम माझे पती विनोद कांबळेजी यांनी ते सगळ्यात मोठं काम केलं. ते सगळ्यात मोठी त्यांची अचीवमेंट आहे आणि तुमचं वृत्तपत्र जे तरुण भारत आहे त्यांनी सुद्धा ह्याची दखल घेतली होती आणि आज त्या 700 झोपडीधारकांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघूनच आम्ही समाधानी आहोत. तर गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ग्राउंड लेवलला उतरून लोकांशी जनसंपर्क साधताय, तर लोकांचा एकंदरीत प्रतिसाद कसा आहे, त्यांचा अनुभव कसा आहे? लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. जसं की लोकांचीच इच्छा आहे की मी उमेदवार म्हणून उभे राहावं. लोकांना आता एक सुशिक्षित असा उमेदवार हवा आणि मी ग्रॅज्युएट आहे, प्लस मी शिक्षिका पण आहे. इथे काळ्या किल्ल्यामध्येच मी गुणवंत सरांकडे वगैरे शिकवलेलं आहे. तर मग लोकांनाच असं वाटतं की मी उभा राहावं. ते स्वतःच मला असं बोलतात की तुम्ही उभा राहा म्हणून. आता
आता तुमच्या विभागात पाणी समस्या फार मोठी आहे, तर तुम्हाला जर संधी मिळते तर ती सोडवण्यामागे तुमचं काय आहे, म्हणजे काय प्रयत्न असतील तिथे समस्या सोडवण्यासाठी? जसं की पाण्याचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. लोकांना पाणी वेळेवर येत नाही, शिवाय गढूळ पाणी येतं, शिवाय काही पाईपलाईन्स गटारातून गेलेल्या आहेत, म्हणजे त्यांना अस्वच्छ पाणी प्यायला मिळतं. आणि जर असं अस्वच्छ पाणी प्यायले ते तर लोक आजारी पडतील. लोकांना स्वच्छ पाणी मिळावं आणि त्यांचं आरोग्य निरोगी राहावं यासाठी प्रयत्न करू. वॉर्ड क्रमांक 183 मध्ये जे शताब्दी नगर आहे तिथला विषय म्हणजे तिथे जे आम्ही काम केलं तिथल्या लोकांना बरेचसे प्रॉब्लेम होते आणि जे नशेडी लोक होते त्याच्यामुळे गुंडागर्दीचं वातावरण तिथे झालं होतं. तुंबलेल्या गटारांमुळे तिथे मच्छरांचा हैदोस झाला होता, त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात होते. पावसाळ्यामध्ये तिकडच्या भिंती जीर्ण झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती होती की हे कधीही कोसळेल. लोक जीव मुठीत घेऊन तिथे राहत होते. सुरुवातीला काही लोकांनी तिथे प्रयत्न केले पण त्याचा सातत्याने पाठपुरावा केला नाही. त्यानंतर विनोदजी तिथे गेले आणि त्यांनी ही गोष्ट पाहिल्यानंतर त्यांनी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि संघर्ष करायचा असे ठरवले. धन्यवाद ताई, ह्या मुलाखतीसाठी तुम्ही आम्हाला वेळ द्यात आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कॅमेरा पर्सन सेजल जाधव सोबत मी वृंदा लासे, महा MTV मुंबई.